प्रभाग क्रमांक 147 मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या तिरंगी लढतीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी भरगच्च मतांची आघाडी घेत आपला विजय मिळवलाय। या झालेल्या मतमोजणीत पाटणकर यांना 11,517 मते मिळाली, तर काँग्रेसचे राजेंद्र नगराळे यांना 4,890 मते मिळाली, तर शिवसेनेचे बंडखोर अपक्ष उमेदवार नागेश तवटे तिसऱ्या क्रमांकावर फेकले गेले। त्यांना 4,317 मते मिळाली। या झालेल्या विजयाचे श्रेय पाटणकर यांनी शिवसैनिक आणि पदाधिकाऱ्यांना दिले। शिवसेनेची साथ लागली मला। शिवसेनेच्या प्रत्येक माणसाने, प्रत्येक पदाधिकाऱ्याने मला साथ दिली आणि हा विजय शिवसेनेचा विजय आहे। हा विजय शिवसेनेच्या प्रत्येक नेत्याचा आहे। रामदासजी कदमांचा विजय आहे, लीलाधरजी ढाकेंचा विजय आहे, संजय फडणवीसांचा आहे। ज्या फळीने ही पूर्णपणे निवडणूक माझ्या जोडीला सोबतीने मला ताकद देऊन लढवली आमचे विभाग प्रमुख मंगेशजी सातमकर, राहुलजी शेवाळे, प्रकाश पदार्पेकर, आमचे विभाग प्रमुख अविनाशजी राणे आणि शिवसेनेचा घाटल्यातला मतदार यांचा हा विजय। बंडखोरीला थारा नाही इथे, हे मतदारांनी शिवसेनेच्या पक्षप्रमुखाने दाखवून दिले। बंडखोरीला थारा नाही शिवसेनेचा विजय हा खरं तर शिवसैनिकांचा विजय आहे। शिवसेना हे 4 वोटावर वोटिंग झालेलं आहे आणि आज मला खरं त्यांची पत्नी म्हणून आज खूप मला आनंद होतो। चेंबूर बोर्ला घाटला विलेज येथे झालेल्या या पोटनिवडणुकीत शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी विजय मिळवला असला तरी त्यांना शिवसेनेतूनच अंतर्गत आव्हानाला तोंड द्यावे लागले, परंतु ती आव्हाने पेलून शिवसेनेने बंडखोरांना त्यांची जागा दाखवून दिल्याचं यावेळी शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी म्हटलंय। निश्चित स्वरूपात शिवसेनेने अंतर्गत आव्हानं यापूर्वी पेललेली आहेत आणि ज्यांनी शिवसेनेला अंतर्गत आव्हान केलं त्यांना शिवसैनिकांनी जागा दाखवून दिलेली आहे आणि घाटला खारदेव नगर परिसरातील सर्व नागरिक हे शिवसेना प्रमुखांच्या विचारांचा सन्मान करणार आहेत आणि शिवसेनेवर प्रेम करणार आहेत। तर त्यांनी बंडखोराला जागा दाखवून दिलेली आहे आणि ही एक चांगली सुरुवात आहे, कारण आज बंडखोराला लोकांनी जी जागा दाखवून दिलेली आहे त्याच्यामुळे 2017च्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेत बंडखोरी कोण करणार नाहीये, ही आता त्याची एक नांदी आज दाखवलेली आहे। आणि जर बंडखोरी कोणी केली, जर हिंमत केली तर त्याची जागा लोकच दाखवून देतील, शिवसैनिक दाखवून देतील। हे आज या निवडणुकीच्या माध्यमातून एक नवीन उदाहरण मुंबईच्या लोकांसमोर आलेलं आहे। त्यामुळे हा एक विजय शिवसैनिकांना जसा उत्साह देणार आहे तसाच येणाऱ्या मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत कोणी बंडखोरी करणार नाही, हिंमत करणार नाही, ते दिसून येईल। शिवसेनेचे अनिल पाटणकर यांनी मिळवलेल्या दणदणीत विजयाने पुन्हा एकदा शिवसेनेने आपली ताकद दाखवून दिली। त्यामुळे शिवसेनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले। उत्साह मला वाटतं आपण ही पोटनिवडणुकीचा अर्ज भरला, त्याच्यामध्ये अर्ज भरताना जे तुम्ही पाहिले असेल मिरवणूक जे अर्ज भरण्यासाठी जे जमा झालेले शिवसैनिक आणि सगळे महायुतीचे पदाधिकारी कार्यकर्ते, हा उत्साह त्या पहिल्या दिवसापासूनच होता आणि हा उत्साह कायमस्वरूपी मागच्या 10-12 दिवस जो प्रचार चालू होता हा प्रचारामध्ये होता आणि आता उत्साह हा निर्णय जो आलेला आहे 6,000 6,500पेक्षा जास्त विजय मिळवून तो उत्साह आता एकदम शिगेला टोकाला पोहोचलेला आहे। हा फळ म्हणजे फक्त बोलतात ना पूर्ण शिवसेना पक्षाचा फळ आहे। पूर्ण उद्धव साहेबांनी जी शिवसैनिकांवर जबाबदारी दिली त्या निवडणुकीमध्ये माझे मित्र स्वतः उभा असताना परंतु शिवसेनेचे 480% समाजकारण आणि 20% राजकारण ह्याच धोरण घेऊन आज हा शिवसेनेचा प्रचंड मोठा विजय झालेला आहे। कॅमेरामॅन किशोरसह सुरेश पाटील, जनादेश वृत्तवाहिनीकरिता।